नमस्कार सखींनो, आज आपण शिकणार आहोत स्लिंग बॅग। इथे मी बॉर्डर असलेला साडीचा कपडा, तांदळाची गोण आणि अस्तर घेतलेले आहे। लांबीला 20 इंच आणि उंचीला 8-8.5 इंच असं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। आणि आता इथे मी ही तांदळाची जी बॅग आहे आणि हे मेन फॅब्रिक जे आहे आपला साडीचा कपडा तो शिवून घेणार आहे। तांदळाची गोण मेन फॅब्रिकला जोडल्यानंतर आपल्याला आता ह्याला स्ट्रिप जॉईन करायचे आहेत। तर इथे मी जे रिबन्स असतात ते रिबन्स मी घेतलेले आहेत। याची जी लांबी आहे ती एक 40 इंचापर्यंत मी घेतलेली आहे। अशा प्रकारे मी आणखीन एक रिबन इथे घेणार आहे, ज्यामुळे पर्सला चांगल्या प्रकारे शो येऊ शकतो। आणि ह्याला आता मी जोडून घेणार आहे ह्या मेन फॅब्रिकला, ह्या दोन्ही हे रिबन्सला। आता इथे हा जो मेन फॅब्रिक आहे त्याच्या उलट बाजूने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे दोन्ही जे त्याची एंड्स आहेत मेन फॅब्रिकचे तिथे आपल्याला ह्या दोन्ही स्ट्रिप अशा ठेवायच्या आहेत आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता ह्या भागाला आपल्याला इथे आता अस्तर जोडून घ्यायचे आहे। अस्तर जोडून झाल्यानंतर ह्याला आता आपल्याला वेलक्रो लावायचं आहे। तुम्हाला जर झिप लावता येत असेल तर तुम्ही झिप सुद्धा लावू शकता। इथे स्ट्रिपमधील अंतर 7 इंच येत आहे, तर आपल्याला वेलक्रो सुद्धा 7 इंचाचंच कट करून घ्यायचं आहे। ओपन एंडपासून अर्ध्या इंचाचं अंतर ठेवून आपल्याला वेलक्रो लावून घ्यायचं आहे। वेलक्रो लावल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला जो कपडा आहे, जे एंड आहेत त्यांना फिनिशिंग नाही आहे, तर ती फिनिशिंग येण्यासाठी इथे आपल्याला कपडा लावून घ्यायचा। जसं आपण ब्लाऊजला वगैरे पायपिंग करताना किंवा कमरपट्टी लावताना लावतो त्या प्रकारे हा कपडा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे। तर ह्यासाठी मी माझ्याकडे हा उरलेला कपडा होता बॉर्डरचा, तो घेतला आहे। इथे जेव्हा आपण फिनिशिंगसाठी हा कपडा लावतोय तर तो जी लांबी आहे आपली तिथली त्यापेक्षा एक अर्धा इंच कमी घ्यायचा, म्हणजे 7 इंच आहे ते, तर आपल्याला हा 6 इंच किंवा 6.5 इंचाचा घ्यायचा आहे। आता ह्याला आपल्याला मिडलला फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे, सुलटवर सुलट बाजू ठेवून, आणि जे ओपन एंड आहेत त्यांना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजू अशा प्रकारे शिवून झाल्यानंतर आता आपली ही पर्स जी आहे, बॅग आहे, ती रेडी आहे। तर आता ह्या दोन्ही बाजूला फिनिशिंगसाठी अशा प्रकारे आपल्याला स्ट्रिप्स लावायच्या आहेत।